नमस्कार, मी करण जाधव स्वागत करतो तुमचं सर्वांचं स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज जो आपण आलेलो आहोत वाकड लोकेशनमध्ये आणि ह्याच लोकेशनमध्ये आपण बघणार आहोत 3 आणि 4 BHKचा एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट। हे लोकेशन कोणतं आहे तर हे राहणार आहे एकदम सेंटर लोकेटेड वाकडचं, जिथून आपल्याला कसपाटे वस्तीचा चौक, त्याच्यासोबतच औंध रावेत BRTS रोड, एक साईडला आपल्याला दत्त मंदिर रोड आणि त्यासोबतच पुणे मुंबई हायवे, हे सगळ्याच्या मध्यवर्ती भागात हे लोकेशन आहे। या प्रोजेक्टच्या अवतीभोवती जर बघायला गेलं तर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे। प्रोजेक्टच्या शेजारी नामांकित डेव्हलपर म्हणजे लोधाचा पण प्रोजेक्ट आहे आणि त्यासोबतच हा जो प्रोजेक्ट असणार आहे इथे तुम्हाला भेटणार आहे 3 आणि 4 BHKचे एक्सक्लुझिव्ह ऑप्शन्स, जे चालू होतात 1300 स्क्वेअर फीट पासून जातात 3000 स्क्वेअर फीट पर्यंत आणि काही ड्युप्लेक्स ऑप्शन सुद्धा आपल्याला इथे भेटणार आहेत। ह्या प्रोजेक्टमधले जे स्पेसिफिकेशन्स आहेत हे स्पेसिफिकेशन्स अल्ट्रा लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये असतात, त्यामुळेच हा पण प्रोजेक्ट अल्ट्रा लक्झरी सेगमेंटमध्ये येतो। ॲज अ एलिव्हेशनच असं आहे की ह्या एलिव्हेशनमुळे आपल्याला एक आपली इच्छा निर्माण होती की ह्या प्रोजेक्टमध्ये पण आपलं घर असावं। त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या लोकेशनबद्दल तर सगळ्या सुखसुविधा म्हणजे डेली नेसेसिटीच्या गोष्टी, स्कूलिंग ऑप्शन्स, कॉलेज ऑप्शन्स, हॉस्पिटल्स, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्या गोष्टी डेव्हलप्ड आहेत। त्यासोबतच शॉपिंग सेंटर्स बघायला गेले तर आसपास डीमार्ट आहे। सगळे जे स्टोर्स आपल्याला इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणा, इटरी ब्रँड्स म्हणा, फॅशन ब्रँड्स म्हणा, सगळे इथे जवळपास म्हणजे तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती सगळे भेटून जाणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला कनेक्टिव्हिटी पण खूप छान भेटून जाते, कारण कसपाटी वस्तीचा जो ब्रिज आहे तो डायरेक्टली बालेवाडीला कनेक्ट करणार आहेत थोड्याच दिवसामध्ये। तिथून तुम्ही बालेवाडीला पण कनेक्ट करणार, बानेरला पण कनेक्ट करणार, जेणेकरून IT ची कनेक्टिव्हिटी पण खूप इझिली आणि त्यासोबतच तुम्ही हिंजवडी पण इथून कनेक्ट करू शकता फक्त 5 ते 10 मिनिटात। सो हे जे सगळे मेजर कनेक्टिव्हिटी पॉईंट आहेत ते खूपच बेस्ट राहणार आहेत ह्या लोकेशनसाठी। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे या प्रोजेक्टचं एलिव्हेशन, जेणेकरून तुमची सुद्धा इच्छा होणार आहे इथे तुमचा फ्लॅट असण्याची। जसं मी तुम्हाला म्हणलो होतो की तुम्हाला हे टॉवर्स बघितल्यानंतर असं वाटणार आहे की आपला सुद्धा फ्लॅट या टॉवरमध्ये असावा, त्या प्रकारचं एलिव्हेशन ह्या डेव्हलपरनी क्रिएट केलेलं आहे। हे राहणार आहे 30 फ्लोअरचे हायराईज टॉवर, जे पसरलेले आहे 3.25 एकरच्या लँड पार्सलमध्ये। आणि तुम्ही एलिव्हेशन बघू शकता, हे एलिव्हेशन खूपच जास्त युनिक आहे। असं तुम्हाला वाटेल की दुबईचे जे असे टॉवर्स डिझाईन केले जातात त्या प्रकारे आपल्या पुण्यामध्ये पण टॉवर्स डिझाईन केले जात आहेत। यामध्ये आपल्याला पर फ्लोअर फक्त 4च फ्लॅट भेटतात आणि ते सुद्धा 4 लिफ्ट सोबत। त्यामध्ये पण आपल्याला भेटणार आहेत प्रॉपर लाईक ईस्ट वेस्ट एंट्रन्स वगैरे सगळ्या गोष्टी वास्तूनुसार असणार आहेत। एअर लाईट व्हेंटिलेशनची काळजीच करायची नाहीये, कारण तुम्ही ऑलमोस्ट बघू शकता ग्लास फसाड तुम्हाला इथे सगळीकडे प्रोव्हाइड केलेला आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला लाईक लाइटिंग जी असणार आहे प्रोजेक्टच्या म्हणजे टॉवरमध्ये जी लाइटिंग असणार आहे ती रात्री म्हणजे तुमचा टॉवर तुम्ही लांबून ओळखू शकता असे तुम्हाला हे टॉवर्सचं एलिव्हेशन भेटतं। त्यासोबतच आपल्याला भेटून जातात 40हून जास्त ॲम्युनिटीज ज्या पसरलेल्या आहेत पोडियम लेवलवरती। आणि त्यानंतर तिथे एक एरिया प्रोव्हाइड केलेला आहे जो असणार आहे 15,000 स्क्वेअर फीटचा। 15,000 स्क्वेअर फीटच्या ह्या एरियामध्ये आपल्याला ग्राउंड लेवल ॲम्युनिटी, स्विमिंग पूल, क्लब हाऊस सारख्या अनेक ॲम्युनिटीज इथे भेटून जातात। या प्रोजेक्टचं पोझिशन टाइमलाईन असणार आहे डिसेंबर 29। कन्स्ट्रक्शन ऑलरेडी चालू झालेलं आहे। त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो 3 BHK इथे 1300 स्क्वेअर फीट पासून चालू होतो, प्राइस 1,91,00,000पासून चालू होते। 4 BHK इथे 1851 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची प्राइस चालू होते 2,77,00,000पासून। आणि त्यासोबतच तुम्हाला भेटणार आहे ड्युप्लेक्स ऑप्शन सुद्धा 3000 स्क्वेअर फीट पर्यंत इथे ड्युप्लेक्स ऑप्शन्स आहेत। आणि 4 BHK चालू होतो ड्युप्लेक्स 2000 स्क्वेअर फीट पासून। ड्युप्लेक्स ऑप्शनची प्राइस 4 CR अँड ऑनवर्ड्स आहे। तुम्हाला जर या प्रोजेक्टला साईट व्हिजिट करायचंय आणि सॅम्पल फ्लॅट्स एक्सप्लोर करायचे तर वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट नक्की बुक करा। तर आता आपण बघणार आहोत 1850 स्क्वेअर फीटचा प्रशस्त असा 4 BHK, जिथे तुम्हाला एंट्रन्स डोअर पण ग्रँड भेटून जातं। 8 फुटाची जी हाईट आहे आणि त्यासोबतच हे विड्थ वाईज पण खूप मोठं आहे, कारण इथे भरपूर सारं फर्निचर तुम्हाला आत बाहेर करायला कधीच काहीच काळजी करायची गरज नाही, कारण ह्याची विड्थ पण चांगली आहे आणि हाईट पण चांगली आहे। तुम्हाला भेटून जातं डिजिटल डोर लॉक गोदरेज कंपनीचं। आणि सगळ्यात मोठा पॉईंट की मोठी लोक प्रेफर का करतात रो हाऊस आणि विलामध्ये राहण्यासाठी, कारण त्यांना पाहायला असते ही प्रायव्हेट स्पेस किंवा प्रायव्हसी। तर ही प्रायव्हसी इथे 4 BHK मध्ये प्रॉपरली डिझाईन केलेली आहे, जेणेकरून आपली प्रायव्हसी मेंटेन होते। शू रॅक आणि आपल्या स्टोरेज स्पेस खूपच व्यवस्थित तुम्हाला प्लॅन करता येतो।
हा 4 BHK तुम्हाला बटरफ्लाय कॉन्सेप्टमध्ये भेटतो. तर आपण बघूयात पहिली बेडरूम. जी बेडरूम तुम्हाला भेटणार आहे खूप चांगल्या साईज मध्ये, आणि त्यासोबतच सगळ्यात मोठा पॉइंट की इथे जर बघायला गेलं आपण रूम डायमेन्शन्स चांगले आहेत, आणि त्यासोबतच जे ग्लास फसाड आपल्याला इथे बघायला भेटतंय ते असणार आहे एज टू एज वॉल ग्लास फसाड, आणि त्यामध्ये आपल्याला मॉस्किटो मेश हे UPVC विंडोज, जेणेकरून नॉईज कॅन्सलेशन सुद्धा आपल्याला असणार आहे. आणि तुमचे जे वॉशरूम्स आहेत, वॉशरूम तुम्ही बघू शकता डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये हे डिझाईन केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला रोज गोल्ड फिटिंग्स म्हणा, टाईल्स म्हणा, आणि कोलेरचे फिटिंग पिक्चर्स आपल्याला हँड शॉवर वगैरे ह्या सगळ्या स्पेसिफिकेशन्स इथे भेटून जातात. त्यासोबतच मी तुम्हाला अजून एक USP सांगतो की तुमचे जे इंटरनल डोअर्स आहेत, आता हे डोअर बघा, माझी हाईट आहे 6 फूट आणि हे डोअर आहे 8 फुटाचं. तर हे एवढे ग्रँड डोअर्स तुमच्या घरात आहेत, त्यामुळे तुमच्या घराची जी शोभा आहे ती अजून जास्त वाढते. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात महत्वाचा पॉइंट की ह्या तुमच्या 4 BHK किंवा 3 BHK तुम्ही कोणताही फ्लॅट घेताय, तुम्हाला जी हाईट भेटणार आहे ती क्लिअर हाईट असणार आहे 11 फीट, आणि तुमच्या टाईल्स वगैरे लागल्यानंतर ती होती 10.5 फूट. 10.5 फुटाची हाईट आपल्याला कुठेच मार्केटमध्ये बघायला भेटत नाहीये, ती आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तुमचा लिव्हिंग डायनिंग एरिया विला किंवा रो हाऊसच्या ग्रँड लाईक विलाला किंवा रो हाऊसला पण कॉम्पिटिशन देऊ शकतो, एवढा मोठा असा प्रशस्त तुमचा लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया तुम्हाला बघायला भेटतो. आणि त्यासोबतच तेवढीच मोठी अटॅच डेक सुद्धा आपल्याला बघायला भेटते. ही डेक तुम्हाला एज टू एज आहे, म्हणजेच काय की तुम्ही मिडल ओपन केल्यानंतर, अशी मिडल मधनं तुम्ही ओपन केल्यानंतर तुमचं इथे पार्टी होस्ट करू शकता एवढी जागा इथे तुम्हाला भेटून जाते. अँटी स्किड टाईल्स आहेत, हे जे फिटिंग पिक्चर्स आहेत, टफ अँड ग्लास म्हणा, वरचे जे फॉल सिलिंग तुम्हाला बघायला भेटतंय, या सगळ्या गोष्टी प्रीमियम स्पेसिफिकेशन्स मध्ये प्रोव्हाइड केल्यात, कारण हा अल्ट्रा लक्झरी सेगमेंटचा प्रोजेक्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचा पॉइंट की जेवढं प्रशस्त आपण हे लिव्हिंग डायनिंग एरियाचा आपण पार्ट बघितला, तेवढाच मोठा तुमचा किचन एरिया सुद्धा असणार आहे, जो तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे आयलँड किचनचा टॉप प्रोव्हाइड केलेला आहे, आणि त्यासोबत केवढं मोठं तुम्हाला किचन भेटतंय. ह्याच्यात एक गोष्ट मी तुम्हाला अजून ऍड ऑन करून सांगतो की जर तुम्ही कॉन्टॅक्ट करताय आणि तुम्ही एक्सक्लुझिव्ह साईट व्हिजिट बुक करताय, तर तुम्हाला डेव्हलपर एंडकडनं हे जे ट्रॉलीज आहेत आणि अप्पर कॅबिनेट्स आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट इन ऑफर प्रोव्हाइड होणार आहेत. आणि हे तुम्ही स्पेस बघू शकता, स्पेस खूप मस्त आहे. जर तुम्हाला लिव्हिंग डायनिंग एरियाची प्रायव्हसी पाहिजे असेल, किचन थोडंसं प्रायव्हेट पाहिजे असेल, तर तुम्ही इथे वॉल पण हे करू शकता किंवा इंटेरियर पार्ट मध्ये तुम्ही तसं डिझाईन करू शकता. आणि इथे तुम्हाला भेटून जाते तुमची प्रॉपरली प्लेस ड्राय बाल्कनी, जिथे तुम्हाला अजून एक सिंक आणि वॉशिंग मशीनसाठी जागा डेडिकेटेडली भेटून जाते. ह्या 4 BHKच्या फ्लॅटमध्ये जर बघायला गेलं तर आपले जे फ्लोरिंग आहे ते फ्लोरिंग तुम्हाला बोटेनिचो जे टाईल्स आहेत, सो हे पण इम्पोर्ट केलेले टाईल्स आहेत. तसं लिव्हिंग आणि डायनिंग एरियाच्या साईडने आपण पुढे वळतो तसं आपल्याला बघायला भेटते ही प्रशस्त अशी लॉबी स्पेस. ही लॉबी स्पेस तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे स्टोरेज प्लेस प्लॅन करू शकता, किंवा असं मस्त असं शँडलियर लावून इथे फॉल सिलिंग करून एक मस्त गेटअप येऊ शकतो. त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या प्रोजेक्टचे सगळे ब्रॉशर्स, डिटेल्स, फ्लोर प्लॅन्स मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथं ऍड करून ठेवलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासोबतच मी तुम्हाला सांगतो स्क्वेअर फीट एक्सपर्टने एक नवीन सर्व्हिस लॉन्च केलेली आहे, ती म्हणजे इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस, ज्यामध्ये तुम्ही तुमचं ड्रीम होम फक्त आणि फक्त 10 मिनिटात शॉर्टलिस्ट करू शकता. ते कसं, तर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आमची रेरा सर्टिफाईड टीम तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या नियर बाय कॅफेमध्ये तुम्हाला भेटून तुमच्या प्रेफरन्स, लोकेशन प्रेफरन्सनुसार, बजेट प्रेफरन्सनुसार, सगळ्या रिक्वायरमेंटनुसार 3 ते 5 बेस्ट ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करून देणार. आणि जो प्रोजेक्ट तुम्ही फायनलाइज करणार त्याच्यावर भेटणार तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज, म्हणजे बॉटम मोस्ट प्राइसची गॅरंटी, ॲब्सोल्युटली 0 ब्रोकरेज कॉस्ट सोबत. ह्या लॉबीमधून जसं आपण पुढे वळतो तुम्हाला बघायला भेटते ही प्रशस्त अशी किड्स बेडरूम. लहान मुलांसाठी लागणाऱ्या स्कूलिंग ऑप्शन्स म्हणा, डेली नेसेसिटीच्या गोष्टी म्हणा, या लोकेशनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. इथे विंडो साइजेस खूप मोठे असल्यामुळे तुम्हाला कधीच एअर लाईट व्हेंटिलेशनची कमी जाणवणार नाही आहे. आणि इथून जसं तुम्ही पुढे वळता तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम बघायला भेटतं. प्रत्येक वॉशरूम हे वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये डिझाईन केलेलं आहे. ह्या वॉशरूमला आपण म्हणू शकतो पावडर वॉशरूम, कारण इथे तुम्हाला
WC आणि वॉश बेसिन भेटून जात आहे. आणि आता आपण ही बेडरूमची बघणार आहोत. ही राहणार आहे तुमची सेकंड मास्टर बेडरूम, जिथून तुम्हाला खूपच मस्त असा वुडन फ्लोरिंग टाइल्स इथे दिलेले आहेत. आणि जर तुम्ही निओ क्लासिक एक फर्निचर प्लॅन करणार असाल घरात तर खूपच बेस्ट वाटणार आहे. आत्ता तुम्ही बघू शकता केवढं डिसेंट आणि केवढं प्लेझंट इथे वाटतंय आपल्याला इथे थांबल्यानंतर. इथे पण आपल्याला मोठी अशी विंडो बघायला भेटते. विंडोजची कमी तुम्हाला, व्हेंटिलेशनची कमी तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये. 3 साइड ओपन हा फ्लॅट राहणार आहे. आणि हे राहणार आहे तुमचं मास्टर वॉशरूम. मास्टर वॉशरूम मध्ये तुम्ही स्टोरेज स्पेस पण इथे डेव्हलपरनी प्रोव्हाइड केलेला आहे. गोल्डन थीम मध्ये हे कोलरचे फिटिंग्स खूपच जास्त सुंदर दिसतात. तुम्हाला मी जो स्टोरेज स्पेस म्हणलं, तुमच्या सगळ्या वॉशरूम्स मध्ये तसं तुम्हाला स्टोरेज स्पेस भेटून जाणार आहे. त्यासोबतच आता आपण सगळ्यात मोठ्या USP कडे वळणार आहोत. ती म्हणजे ह्या प्रोजेक्टची मास्टर बेडरूम, 4 BHK ची मास्टर बेडरूम, जिथे आपल्याला वॉक इन वॉर्डरोबचा स्पेस असा भेटून जातो. इथे तुम्ही बघू शकता एवढी डेप्थ तुम्हाला आहे. आणि हे स्लायडिंग्स तुम्हाला असे तुम्ही लावले तर तुम्हाला हिज अँड हर कॉन्सेप्ट मध्ये मोठा असा वॉर्डरोब स्पेस बघायला भेटेल. आणि हे जे वॉशरूम आहे हे परत बेज कलर कॉन्सेप्ट डिझायनर थीम मध्ये आहे, जिथे तुम्हाला गोल्डन फिनिशिंग मध्ये लाईक CP सॅनिटरी फिटिंग्स प्रोव्हाइड केलेत. ग्लास पार्टिशन इथे राहणार आहे. आणि तुमचे शॉवर्स जे आहेत ते वेल हाईटला प्रोव्हाइड केलेले आहेत. 10.5 फुटाच्या हाईटमुळे इथे तुम्हाला स्पेशियसनेस फील होत असेल. आणि त्यासोबतच जी तुम्हाला मास्टर बेडरूम इथे भेटती ती भेटती एवढ्या ग्रँड साईजची. इथे तुम्हाला काहीच नाही करायचंय, फक्त तुमचा बेड प्लॅन करायचा आहे आणि रेस्ट ऑफ द प्लेस तुम्हाला आयुष्यभरासाठी ही एन्जॉय करायची आहे. तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला इथे सोफा ठेवायचा आहे, तुम्हाला TV युनिट मोठा डिझाईन करायचा आहे, तुम्ही करू शकता. तुम्हाला जर रीडिंगची हॉबी असेल तर ह्या बाल्कनीमधून तुम्हाला खूपच सुंदर असे नजारे भेटणार आहेत. कारण ही कर्व शेपची बाल्कनी आपल्याला बघायला भेटते. तुम्ही बघू शकता ही कर्व शेप आहे. वरचं फॉल सिलिंग ॲज इट इज तुम्हाला भेटणार आहे. आणि सगळे फिटिंग फिक्चर्स आपल्याला स्टँडर्ड आणि त्यासोबतच सगळे हाय एंड सिरीजचे इथे बघायला भेटतात. तर असेच तुम्हाला जर एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्टचे माहिती आणि एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्टचे रिव्ह्यूज बघायचे असतील तर स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे इलाइट 3 आणि 4 BHK चे प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत फक्त ह्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर भेटूयात नेक्स्ट भागात. तोपर्यंत मी करण जाधव तुमची रजा घेतो.